तासगावच्या विकासासाठी महायुतीची गरज, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचं आवाहन. डॉक्टर प्रतापनाना पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन, भाजप शिवसेना नेत्यांची उपस्थिती, महायुतीचे संकेत स्पष्ट. तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी असं आवाहन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रतापनाना पाटील यांच्या तासगाव येथील विटा रोडवरील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन घोरपडे यांच्या हस्ते पार पडलं. याप्रसंगी भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. यामुळे तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचं पॅनल तयार होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अजितराव घोरपडे म्हणाले, शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्यांना जनता ओळखते. आता तासगावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. राज्यात आपली सत्ता असल्यानं निधी आणून तासगावचा चेहरामोहरा बदलू शकतो. डॉक्टर प्रतापनाना पाटील म्हणाले की हे कार्यालय कार्यकर्त्यांसाठी सकाळी 9 ते रात्री 9 खुलं राहील. सर्व पक्षांनी आपापले अर्ज भरल्यानंतर चर्चा करून निर्णय घ्यावा. एकत्र लढलो तर यश निश्चित मिळेल असं त्यांनी सांगितलं. भारतीय जनता पार्टीचे तासगाव तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील भैया पाटील, शिवसेना शिंदे गट सांगली जिल्हा उपप्रमुख प्रदीप काका पाटील, आरडी आप्पा पाटील, शिवसेना नेते अरुण खरमाटे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी सांगली जिल्हा अध्यक्षा सौ साधनाताई कांबळे, उपाध्यक्षा सौ विद्या गायकवाड, राष्ट्रवादीचे तासगाव तालुका अध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष दिनेश पवार, महिला आघाडी तालुका अध्यक्षा सौ छाया तानाजी पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण, सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराव जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तासगाव प्रतिनिधी अनिल साळुंखे. युती निश्चितपणाने या ठिकाणी होणार आणि त्या माध्यमातूनच निवडणूक लढवली जाणार. आमच्या बरोबरचे आमचे सगळे मित्रपक्ष आमच्या बरोबर राहतील आणि चांगल्यापैकी सहकार्य करतील अशी मी अपेक्षा करतो. मात्र एक नक्की आहे की जर काही वेगळा सूर कुठं निघाला अखंड जिल्ह्यातच तरी सुद्धा राष्ट्रवादी पक्ष काही निवडणुकीतून त्या सहकार्यांना आम्ही बरोबर घेण्याच्या दृष्टीने सर्व हालचाली केल्यात. यापुढेही काही चिंता करण्याचं काही कारण नाही. सगळे लोक एका बाजूला एका बरोबर राहतील आणि चांगल्या पद्धतीचे प्रयत्न होतील. प्रत्यक्ष समाजातूनच अजून काही गोष्टी घडवून आणायच्या आहेत. समाजाचंच वेगळ्या पद्धतीचं एखादं संघटन या ठिकाणी व्हावं. पक्षाच्या लेवलला आहे, परंतु या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय प्रयत्न केले हा मुद्दा विशद करण्यासाठी काही कार्यकर्त्यांना एकत्र करणं गरजेचं आहे. ते प्रयत्न इथं पुढच्या काळात केले जातात. आपल्या धोरणाप्रमाणे ज्या काही योजना लहान शहरांसाठी कार्यान्वित करण्याचं शासनाने ठरवलं आहे त्या सर्व या ठिकाणी राबवण्याचं काम हे निश्चितपणाने आमच्या माध्यमातून होईल. राष्ट्रवादी अजित पवार गटाची ही जी काही आजची भूमिका आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही. निवडणुकीनंतर सुद्धा अशाच पद्धतीचं मजबूत संघटन या ठिकाणी उभं करावं आणि त्या माध्यमातून सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्तीसाठी प्रयत्न करावेत अशीच आमची भूमिका आहे. आणि म्हणून तासगावकरांनी आम्हाला साथ द्यावी अशी आमची मुख्यमंत्री खरोखर इतकी गटाळ आणि बेकार अवस्था जिल्ह्यामध्ये नाही, कुठेच नाही. एसटी स्टँडचा रस्ता नाही, आपल्या अंतर्गत रस्ते नाही, वाहतुकीचा प्रश्न भयानक आहे. एका तरुणाईला पुढे आणण्यासाठी जे आपण विचार मांडले त्या तरुणाईसाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. जाहीर करू की आपण माहिती लढणार काय असं काय म्हणत काय. मी सगळ्यांना सांगतो, मनापासून प्रामाणिकपणे अंतःकरणपूर्वक आम्ही माहितीसाठी प्रयत्न करू. पण आमच्या एखाद्या मित्रपक्षाला जर असं वाटलं भैया किंवा ह्याची काही ताकद नाही तर आम्ही ताकद दाखवायचो. मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी तयारीने बोलतो. मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी तयारीनं बोलतो. मी माझं चॅनल सरकार केलेलं आहे. मी रणांना उतरणार आहे, मी लढणार आहे. पण हे लढत असताना माझ्या मित्रपक्षांनी माझ्या बरोबर यावं ही माझी मनापासून अंतःकरणपूर्वक इच्छा आहे. आपण सर्वांनी एकत्रपणे लढूया. जगामध्ये काय मला मी काही तत्व नाही. तुमचं पहिल्यापासून मी वडीलधाराकडे तुमच्याबरोबर काम पण केलेलं. त्यामुळं सगळ्यांची सर्वमानं दिलेली माहिती आहे. सचिन दादा, आपण सगळ्यांना बरोबर घेऊन आपण बसून एकत्र कुणाला पुढे ताकद आहे, कुठल्या वाढत काय असते तसं आपलं सरकारने सांगितलं बाबा युवकांना आपल्याला जास्तीत जास्त कसं आणता येईल, महिलांना कसं जास्तीत जास्त पुढे आणता येईल. 50% महिला आहेत. प्रत्येक वार्डाचा आपण अभ्यास करून तुम्ही तुमचे अर्ज भरा.
शिवसेनेने अर्ज भरा, आम्ही आमचे अर्ज भरतोय.